पगार मिळाला नाही म्हणून TCSचा हा कर्मचारी निदर्शन म्हणून ऑफिसच्या बाहेरच फुटपाथवर झोपला. सौरभ मोरे त्याचं नाव. त्याने एक जवळ नोट सुद्धा ठेवली होती, ज्यात असं लिहिलं होतं की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने पगार न दिल्यामुळे नाईलाजाने त्याला फुटपाथवर झोपायची वेळ आली आहे. TCSने आपली बाजू मांडताना सांगितलं की सौरभने अनऑथराइज लिव्ह म्हणजे अनधिकृत रजा घेतल्यामुळे त्याचं सॅलरी पेमेंट थांबवलं गेलं होतं. हे चित्र बाहेर आल्यानंतर मग TCSने त्याला रिइन्स्टेट केलं आहे. आतासाठी तरी हे पूर्ण प्रकरण आटपलं गेलंय. पण अशा पोस्ट व्हायरल झाल्या की चर्चा तर होतेच. TCS आपली 2% ग्लोबल वर्कफोर्स म्हणजे साधारण 12,000 एम्प्लॉईजना ले ऑफ करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणाऱ्या बदलांसाठी लागणारी स्किल्स नसल्यामुळे अनेक मिड आणि सिनियर लेवलच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकावं लागतंय, असं कंपनीचं म्हणणं आहे. AI मुळे नोकऱ्या जाणार अशी जी भाकितं होत आहेत त्याचंच हे एक उदाहरण. आणि त्यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा आहे. IT इंडस्ट्री जी गेली अनेक वर्ष देशासाठी वरदान ठरली आहे, ती AI मुळे एका कठीण टप्प्यातनं जाते. तज्ज्ञांचं असंही मत आहे की भारतातल्या IT जायंट्सने इनोव्हेशनवर जास्त भर दिला नाही, त्यामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे. जसं AI अजून सुधारेल तसं या कंपन्यांमधलं काम सुद्धा बदलेल. NVIDIA या US मधल्या टेक्नॉलॉजी कंपनीचं उदाहरण घेऊया. आज ही कंपनी $4 ट्रिलियन इतकी मोठी आहे आणि तिथे किती लोक काम करतात? फक्त 36,000. या उलट TCS मध्ये सध्याच्या घडीला 6 लाख कर्मचारी आहेत. मात्र पुढच्या 4-5 वर्षांमध्ये हा आकडा झपाट्याने खाली येऊ शकतो. AI अनेकांची कामं भरभर करू शकेल. फक्त जटिल, क्रिएटिव्ह आणि चॅलेंजिंग कामासाठी लोक लागतील. फक्त ITतच कशाला, अन्य क्षेत्रांमध्ये सुद्धा हे घडू शकतं. तुमच्या व्यवसायात काय परिणाम होत आहेत? कमेंटमध्ये सांगा.